दर्यापूर शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेत दिल्या जाणाऱ्या खिचडीच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पालकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही खिचडी तयार करणाऱ्या केंद्रांची अचानक पाहणी करण्यात आली. या पाहणीत नगराध्यक्षा मंदाकिनीताई भारसाकळे, उपाध्यक्ष अहमद खान पठाण, आरोग्य व शिक्षण सभापतींसह पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार सहभागी झाले होते. पाहणी दरम्यान तांदळामध्ये सोंडे फिरताना आणि भाजीमध्ये अळ्या आढळल्याचा दावा उपस्थितांनी केला. संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने खिचडीचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले. यानंतर विविध शाळांना भेट देत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. तसेच पंचायत समिती कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार व स्वच्छ अन्न मिळावे यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. साहेब, जे दर्यापूर शहरामध्ये खिचडीचं जे प्रकरण भ्रष्टाचार उघड झालेला आहे, काल जे आहे नगराध्यक्षा मॅडम, आरोग्य सभापती आणि शिक्षण सभापती यांनी खिचडीच्या जागी व्हिजिट केली तर ते बंद आढळली आणि आज सकाळी यांना व्हिजिट केली तर त्यामध्ये खूप काही म्हणजे समोर आलेलं आहे प्रकरण. यावर काय सांगाल तुम्ही? शालेय पोषण आहाराचा दर्जा आहे तो सुधारण्यासाठी आपण सदरील जे सेंट्रल किचन असेल तर त्या प्रमुखांना आपण नोटीस देऊया आणि नोटीस दिल्यानंतरही त्यामध्ये जर सुधारणा होत नसेल तर नगर परिषदच्या हातामध्ये त्यांचा करार रद्द करण्याचे अधिकार आहेत. त्या पद्धतीने ती कार्यवाही करतील. शालेय पोषण अधीक्षक या माझ्या भूमिकेतून मी या ठिकाणी पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि वारंवार त्यांच्या सेंट्रल किचनला व्हिजिट देऊन त्यांना स्वच्छतेच्या बाबतीत, त्यानंतर गुणवत्ता सांभाळण्यासाठी वारंवार सूचनाही मी त्यांना दिलेल्या आहेत. तशी पत्रही आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि संबंधित कंत्राटदाराचा जे करार आहे ते असं आम्हाला समजलं आमच्या माहितीनुसार की 6 महिनेकरीतच राहिलेलं आहे आणि ते एवढा दिवस ते भ्रष्टाचार करता आले आहे. तर त्यावर मग त्यांचा बिलिंगवर काही तुम्ही याच्यामध्ये कारवाई करणार काय आणि त्यांचे लायसन वगैरेबद्दल काही भूमिका तुमची राहणार आहे काय? शालेय पोषण आहाराचं बिलिंग आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक जेवढी नोंद करतील विद्यार्थ्यांची त्यानुसारच त्यांचं बिल निघत असतं. बरं. आणि त्यानुसार त्यांना शालेय पोषण आहार मोजूनही घेणं हे मुख्याध्यापकाचं कर्तव्य असतं. तर त्या उद्देशाने त्यांना योग्य आहार मिळतोय का याची खात्री करणं हे शाळेचं काम आहे. सर, याच्यामध्ये जर भ्रष्टाचार उघड झाला तर यावर काय तुमची ठाम भूमिका राहणार आहे? निर्देशानुसार जर त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार होतच असेल तर निश्चित आपण त्या कंत्राटदारावरती कारवाई करू. धन्यवाद.